जय शिवराय मित्रांनो, आम्ही शिवरायांचे मावळे कधीच होऊ शकत नाही. ऐकून कदाचित तुमच्या मनामध्ये राग निर्माण झाला असेल, चीड निर्माण झाली असेल, पण हे वास्तव आहे. शिवरायांच्या मावळ्यांनी या महाराष्ट्रासाठी, या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक लढाया त्यांनी जीवावरती उदार होऊन जिंकल्या. काही मावळ्यांना तर आपण मरणार आहोत हे माहीत असून सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आणि या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली. या महाराष्ट्रासाठी आमचं योगदान काय आहे? काहीच नाही. उलट आम्ही पैसे खर्च करून इकडे तिकडे फिरत बसतो, पण मनामध्ये कधी इच्छा निर्माण होत नाही की आपण शिवरायांचे गड किल्ले पाहावेत म्हणून. आज किती लोक गड किल्ले पाहतात? जे पाहतात त्यांची संख्या किती? अत्यंत कमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा आम्हाला सन्मान सुद्धा करता येत नाही. ते सन्मान करणं तर लांबच राहिलं, आम्ही त्या मावळ्यांना त्यांच्या जातीमध्ये अडकून टाकलं. एक उदाहरण देतो, वीर शिवा काशीदांचं. शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरती अडकले होते, त्यांना विशाळगडावरती जायचं होतं. त्यांना एक खोटा शिवाजी हवा होता. कोण झालं? वीर शिवा काशीद. त्यांनी या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मग छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचले. आज त्या वीर शिवा काशीदांचं नाव फक्त नाभिक समाजानंच घ्यायचं असं का? का एखाद्या गावातल्या ग्राम सचिवालयाचं नाव वीर शिवा काशीद ग्राम सचिवालय असं होऊ शकत नाही? का एखाद्या मोठ्या चौकाचं नाव वीर शिवा काशीद चौक असं होऊ शकत नाही? का एखाद्या मोठ्या रस्त्याचं नाव वीर शिवा काशीद मार्ग असं होऊ शकत नाही? मला एवढंच म्हणायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हायला कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं ते. पण जोपर्यंत छत्रपती शिवरायांचे जे मावळे होते त्यांचा सन्मान आम्हाला करता येत नाही, तोपर्यंत आम्हाला महाराजांचे मावळे होता येत नाही आणि होऊ शकत नाहीये. जय शिवराय.